साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तासवाडी MIDC मध्ये अग्नितांडव बघायला मिळत आहे। भीषण स्फोटांनी साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तासवाडी MIDC हादरून गेलेली आहे। लागोपाठ 3 ते 4 स्फोट झालेत आणि त्यामुळे कंपनीला भीषण आग लागली। काही कामगार कंपनीमध्ये अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते। स्फोटाच्या आवाजाने 10 किलोमीटरचा परिसर हादरून गेलाय। तासवाडी MIDCतील अन्य कंपन्यांचं सुद्धा यामध्ये नुकसान झाल्याची माहिती। ही बघू शकतोय दृश्य आपण साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तासवाडी MIDC मध्ये ही आग लागलेली आहे। 3 ते 4 लागोपाठ स्फोट झाले आणि त्यानंतर ही कंपनीला भीषण आग लागली आहे आणि यामध्ये काही कामगार आहेत या कंपनीमधले त्या आगीमध्ये अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। धुराचे काळे लोट आपण निघताना बघू शकतोय। भीषण आगीचे दृश्य, आगीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि याच आगीत काही कामगार कंपनीमध्ये अडकल्याची माहिती सुद्धा प्राप्त होती। स्फोटाच्या आवाजाने 10 किलोमीटरचा परिसर सुद्धा हादरून गेला। तासवाडी MIDCतील अन्य कंपन्यांचं सुद्धा यामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे। लागोपाठ 3 ते 4 स्फोट झाल्यानंतर या कंपनीला भीषण अशी आग लागली। आगीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। आपण ही दृश्य सुद्धा बघू शकतोय। धुराचे लोट निघतायत, काळे लोट धुराचे आपण बघतोय आणि यामध्ये जे कंपनीमध्ये कामगार होते ते सुद्धा आतमध्ये अडकल्याची माहिती प्राप्त होते। त्यांची नेमकी प्रकृती काय सांगते हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि या सगळ्या प्रकारामुळे, आगीच्या घटनेमुळे तासवाडी MIDC हादरून गेली आहे। इतर ज्या कंपन्या आहेत आजूबाजूच्या त्यांनाही आग लागल्याचं समजतंय, त्यांचंही नुकसान झाल्याची माहिती आहे। मात्र सध्याची दृश्य आपण बघू शकतोय। 3 ते 4 भीषण असे स्फोट झाले आणि याच स्फोटात ही आग लागली आणि आगीच्या आवाजानं, या स्फोटाच्या आवाजानं 10 किलोमीटरचा परिसर हादरून गेला। साताऱ्याच्या कराडमधली ही दृश्य आपण बघू शकतोय आणि याविषयी नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रजीत पाटील आपल्या सोबत आहे। चंद्रजीत, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? गौरी, सकाळी 8:30ला पहिला भीषण स्फोट झाल्यानंतर तासवाडी MIDCतील जवळपास 10 ते 12 कंपन्यांचे पत्रे आणि खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झालं आहे। त्याचबरोबर 4 ते 5 गावातील लोकांना हा आवाज ऐकू गेलेला आहे। या आवाजानंतर या परिसरातील उद्योजकांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं आणि स्फोट होत असल्यानं कोणीही जवळ जाणं पसंत केलं नाही। कामगारांनी लगेच परिसरातील लोकांनी तासवाडी MIDCतील व्यवस्थापन, तळबीड पोलीस, सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि कृष्णा हॉस्पिटल यांच्या अग्निशमन बंबांना कल्पना दिली आहे। हे अग्निशमन बंब आता घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम चालू आहे। मात्र कंपनीत काम चालू असताना हा स्फोट झाला आहे। त्यामुळे आज किती कामगार अडकले याची सध्या नेमकी माहिती कोणाकडेही नाही। मात्र या घटनेचं जे रौद्र रूप पाहता आज कोणी वाचलं असण्याची शक्यता फारच कमी आहे, अशी भीती परिसरात व्यक्त होत आहे। नक्कीच चंद्रजीत, खरं तर या सगळ्या घटनेकडे असंच लक्ष ठेवून राहा तुम्ही। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।